नाशिक जिल्हा रुग्णालयात मोठा घोटाळा, बनावट कंपनीच्या माध्यमातून सरकारची कोट्यवधींची फसवणूक. कोरोना काळात नाशिक जिल्हा रुग्णालय आणि मालेगाव सामान्य रुग्णालयातील मॉड्युलर आयसीयू उभारणीचं काम एका बनावट परवानाधारक कंपनीकडे देण्यात आल्याचा आणि त्यामुळे सरकारची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आणि या प्रकरणामुळे आरोग्य विभागात मोठी खळबळ उडालेली आहे. याबाबत अधिक माहिती अशी: कोविड काळात 2021-22मध्ये ECRP 2 योजनेअंतर्गत नाशिक जिल्हा रुग्णालयात 30 खाटांचे आणि मालेगाव सामान्य रुग्णालयात 10 खाटांचा मॉड्युलर आयसीयू उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. ठाणे येथील क्रेनोव्हेटिव्ह पॉवरटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे हे काम सोपवण्यात आलेलं आहे. मात्र ही कंपनी बनावट परवाना वापरत असल्याचं या चौकशीत स्पष्ट झालं आहे. आरोग्य अभियान संचालकांच्या कार्यालयाने निविदा प्रक्रियेत अनियमितता आणि अवाजवी खर्चाबाबत आक्षेप घेतला. राज्यस्तरावर मान्यता न घेता काम सुरू केल्यामुळे त्यावर स्थगिती आणत खुलासाही मागवण्यात आलेला होता. यानंतर जिल्हा शल्यचिकित्सकांनी 6.74 म्हणजेच 6,74,00,000चा सुधारित प्रस्ताव सादर केला आणि तोही मूळ खर्च न बदलता केवळ क्युबिकल पार्टिशन कमी करून करण्यात आला. आणि या प्रक्रियेची तपासणी परिमंडळ आणि राज्यस्तरावर एकूणच 3 वेळा करण्यात आली. ठाणे येथील अन्न आणि औषध प्रशासनाच्या सह आयुक्तांनी केलेल्या पडताळणीत कंपनीचा औषध परवाना आणि टाळेबंद प्रमाणपत्र हे दोन्ही बनावट असल्याचं निष्पन्न झाले. ECRP 2021 ह्या वार्षिक इयरमध्ये तत्कालीन आमच्या आरोग्य सेंट्रल MOH मिनिस्टर मॅडम भारती पवार मॅडम आणि फरांदे मॅडम यांनी दोघांनी त्या काळामध्ये ह्या ECRP 2 घोटाळ्यासंदर्भात वरिष्ठ लेवलला तक्रारी केलेल्या होत्या. त्याच्या अनुषंगाने आजपर्यंत 3 कमिटीज इथं येऊन गेलेल्या आहेत. त्याच्यात एक सेक्रेटरी लेवलची पण एक कमिटी आलेली होती आणि त्यांनी सगळेवर अभिप्राय दिलेले. त्याच्या अनुषंगाने ही जी फाईल होती ती अगोदर सगळे 30 बेडेड ICU बेड सिव्हिल हॉस्पिटल आणि 10 बेड ICU आपलं मालेगावला सँक्शन झालं होतं. त्याच्या कामानिमित्त हे कामाच्या अनुषंगाने 50% पेमेंट झालं होतं, उरलेले 50% उर्वरित होतं. त्याच्या अनुषंगाने माझ्या काळात ती फाईल आली. हे अगोदर माझ्या काळाच्या अगोदरच सगळं घडलेलं आहे आणि त्याच्यात बघितल्यानंतर या सगळ्या इन्क्वायरी होत्या आणि तर मग ते फाईल मूव्ह केल्यानंतर आपल्या CEO मॅडम मित्तल मॅडमांनी एक इन्क्वायरी कमिटी केली, मी एक कमिटी केली. त्याच्यामध्ये आम्हाला जरा अनियमितता आढळल्या. त्याच्या अनुषंगाने मग मॅडमांनी त्यांच्या स्तरावर एक कमिटी केली, त्याच्यामध्येही अनियमितता आढळली. त्याच्या अनुषंगाने मॅडमांनी आम्हाला कारवाई करण्यास आदेशित केले. आपलं 30 बेड ICU सिव्हिल हॉस्पिटलनी 10 बेड ICU मालेगाव हे साधारण कॉन्ट्रॅक्ट अंदाजे 7.5 कोटीचं होतं आणि त्याच्यामध्ये 50% पेमेंट झालेलं आहे आणि बाकीचं मग आता ही इन्क्वायरी कमिटीचा अहवाल आल्यामुळे आम्ही ते उरलेलं होल्ड करून पुढील कारवाई करत आहोत. सर, ही कंपनी आहे, कंपनी स्थापन केली आहे, त्यामध्ये कंपनी स्थापन करणारे जिल्हा रुग्णालयातीलच कर्मचारी अधिकारी असतात. हे नेमके कर्मचारी कोण होते आणि त्या कंपनीचे डायरेक्टर नेमके कोण कोण आहेत त्या कंपनीने? आम्ही आता तक्रार केली आहे, पुढील कारवाई पोलीस करतील आणि त्याच्यामध्ये लवकरच सगळ्यांचे नावं समोर येतील. बनावट कंपनी स्थापन केली म्हणजे काही वस्तू ICU तिथे उभारण्यात आलं होतं की नव्हतं का? फक्त कंपनी कागदपत्री होती आणि गुन्हे कोणाला? विविध तक्रारी आल्यानंतर याच्या संदर्भामध्ये आम्ही FDAचं जे लायसन्स होतं ते ठाणे जिल्ह्याच्या कंपनीचं होतं. त्याच्यामध्ये आम्ही जेव्हा FDA डिपार्टमेंटला कॉन्टॅक्ट आणि करस्पॉन्डन्स केलं, जी कमिटी स्थापन केली होती कमिटीने केलं आणि कमिटीला जे तिकडून रिप्लाय आला की अशी कोणतीच कंपनी अस्तित्वात नाही आहे आणि जे कंपनीचं सर्टिफिकेट वापरलं गेलं होतं त्याच्यामध्ये फक्त कंपनीचं नाव बदल आहे आणि ओरिजिनल कंपनीचं सर्टिफिकेट जे आहे त्याच्यावर मालक वगैरे सगळे दुसरेच आहे. म्हणजे एकाच कंपनीचं नाव आहे, 2 मोठे? नाही, त्याचं फक्त ते एक जे सर्टिफिकेट आहे तेच सर्टिफिकेट त्यांनी PDF चेंजेस करून त्याच्यामध्ये मॉडिफाय करून वापरलेलं असं प्रायमा फेसी वाटतंय. आता पूर्ण पोलीस सगळी तपासणी करतील. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, नाशिक.